मंडळी, काही काही साधक असे बोलत असतात की काय नशीब आमचं, आम्हाला दुखणे आले, रोग आले, काय पूर्वजन्मीचं आहे आम्हाला कळत नाही आणि आम्हाला वेगवेगळे रोग आले. आता जे साधक असं बोलत असतात की का आम्हाला रोग आले आम्हाला कळत नाही, या साधकांकडे बघून हसावं की रडावं कळत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, 90% वेळेला रोग विनाकारण येत नाहीत. हा, 10% साधक असे असू शकतात की ते साधक सगळं काही नीट व्यवस्थित करतायत, तरीही त्यांचं शरीर खराब होऊ शकतं. पण 90% वेळेला तुम्हाला येणारे रोग हे 3च गोष्टींचा परिणाम आहे, फक्त 3. एक, तुमची जीवनशैली, नंबर 2 आहार, आणि नंबर 3 विचार. अहो, जर मी आगीत हात घातला तर माझा हात जळणार हे फिक्स आहे. मी बर्फ पाण्यावर ठेवला तर मला थंड लागणार हे फिक्स आहे. जे साधक असं म्हणतात की का रोग आला मला, माझं मलाच कळत नाही, असे लोक हात आगीत घालतात आणि पुन्हा म्हणतात काय मागच्या जन्मीचं पाप आहे आणि आम्हाला चटका बसला. माझ्यासोबत हो नाही बोलत राहायचं आहे. आगीत हात घातला तर चटका बसेल की नाही बसेल? बसेल. पावसात तसंच छत्री न घेता गेला तर भिजताल की नाही? भिजाल की नाही? भिजाल. भिजाल. बरोबर आहे. मग सेम असंच, जर तुमचा आहार, विहार आणि जीवनशैली आणि विचार चुकीचे असतील तर त्याचा परिणाम म्हणून रोग येणारच ना. पण बरेचसे लोक असे असतात की त्या लोकांना त्या कारणाशी काही घेणं देणं नाही, कारण त्यांना स्वतःला बदलायचं नसतं मंडळी. ते गोळ्या घेत घेत जगतील, ते आजारी पडून आयुष्य घालतील, स्वतः आजारी पडून त्याचा घरच्यांना त्रास होतोय हे माहिती असताना सुद्धा तो त्रास झालेला त्यांना काही वाटणार नाही. उलट अनेक लोकांना त्या रोगातून मिळणारी सहानुभूती हवी हवीशी वाटते. आणि आपण सुद्धा कसे होत बघा ना. तुम्हीच मला सांगा, बऱ्याच ठिकाणी एरवी तुम्ही सगळेजण ज्या वेळेला चांगले आहात तेव्हा तुम्ही कधीच एकमेकांकडे जाणार नाही, पण जेव्हा एखादा आजारी पडला तेव्हा फळं आणि नारळ पाणी घेऊन जातात. म्हणजे जेव्हा गरज आहे, जेव्हा चांगले आहे तेव्हा नाही नारळ पाणी नाही, तेव्हा काय नेतील? समोसे घेऊन जातील, कचोरी घेऊन जातील, नको नको ते बऱ्याच गोष्टी घेऊन जातील. एक गोष्ट लक्षात ठेवा मंडळी, तुम्हीच बघा, बऱ्याचदा असं होतं की जे जे खायला नाही पाहिजे ते ते सगळं तुम्ही खाता, दवाखान्यात आजारी पडता आणि आजारी पडल्याच्या नंतर तो व्यक्ती, त्याचे नातेवाईक त्याला भेटायला येतात नारळ पाणी आणि फळं घेऊन, आणि ते नारळ पाणी फळं त्याला दिले, सहानुभूती दाखवली, थोडस बोलले की स्वतः बाहेर यायचं आणि पुन्हा नको नको तेच पदार्थ खायचे. का बरं? आता त्याची पाळी झाली, आता आपली पाळी. त्या बाबूसारखं रस्त्याने बाबू जाताना एक माणूस त्याला सरळ लटकलेला दिसला झाडाला, लटकत होता झोका घेत. पुन्हा थोड्या वेळाने, अर्ध्या तासांनी परत आला, तो उलट्या लटकलेला झोका घेत होता. बाबूने विचारलं काय? म्हणजे पहिले ए साइड होती, आता बी साइड कॅसेटची. आता सीडीच्या जमान्यातल्या लोकांना माहिती नसेल, पहिली होतं ए आणि बी साइड कॅसेटच्या. असं झालेलं आहे. पहिले माझी पाळी होती, आता तुझी पाळी येईल आजारी पडण्याची. तर बहुसंख्य रोग आहे ना आपल्या जीवनशैलीमुळे आलेले. म्हणजे कधी कधी काय सांगावं हे कळत नाही की लोक आजारी पडतायत मंडळी, लोक पॉलिसी काढतायत. लोकांनी आता हे ऍक्सेप्ट केलं, मान्य केलं की मी आजारी पडणारच आहे, आणि ते पॉलिसी काढतायत.
आणि दुर्दैव असं आहे की शरीराचे वेगवेगळे भाग कापल्या जात आहेत, ऑपरेशन केलं जात आहे, याच त्या लोकांना काहीही होत नाही, काही वाटतच नाही. ते काय म्हणतात सरळ, आम्ही पॉलिसी काढलेली, काही हरकत नाही, हा ठीक आहे होऊ द्या, झालं तर झालं ऑपरेशन. आणि दवाखान्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी, सगळीकडे नसेल असं, पण तुम्ही गेल्याच्या नंतर पहिल्यांदा विचारता की पॉलिसी काढलेली आहे का, किती रुपयाची आहे, आणि जेवढ्या रुपयाची पॉलिसी तेवढ्या रुपयाचं ट्रीटमेंट, ऑपरेशन किंवा जे काही इन्व्हेस्टिगेशन करायचंय आणि त्याच्यानंतर इलाज तो करतात. तुम्ही बघा, म्हणजे आता हा एक व्यवसाय झालेला आहे. दवाखाना, हॉस्पिटल हे माणसाला बरं करणारे पाहिजेत, पण तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही कायमचे ग्राहक कसे बनल्या जातील हे अनेक ठिकाणी पाहिलं जातं, बहुतेक ठिकाणी तसं बघत नाही. कळतंय का? आणि काय मला तर काही कळत नाही, म्हणजे आपली मानसिकता, आपले विचार, आपला दृष्टिकोन हा एवढा नकारात्मक झालेला आहे की त्या लोकांना मी बदलेल, मी आहार बदलेल, मी जीवनशैली बदलेल, मी विचार बदलेल आणि त्यातून मी रोगच येणार नाही असं आयुष्य जगेल, हे त्यांना वाटतच नाहीये. का वाटत नाही की कळत नाही. जिभेचे गुलाम झालो. मला जर समोस्यानी, चायनीजनी, वडापावनी किंवा हॉटेलमध्ये जेवल्याने त्रास होतोय, ऍसिडिटी होते, हे एखाद्या कुठल्याही लहान लेकराला कळेल, पण तरी सुद्धा बुद्धीने जरी मानलं तरी जीभ ऐकत नाही. मी जिभेचा गुलाम झालोय, मी तिथेच जाईल, हा ठीक आहे ना, आता माझ्याकडे ऑप्शन झालं तर झालं, मी गोळ्या घेऊन टाकेल. म्हणजे लोकांना नियम पालन केल्यापेक्षा गोळ्या घेणं सोपं वाटतं. लोकांना सकाळी उठून भस्त्रिका, ध्यान, प्राणायाम केल्यापेक्षा त्यांना ऑपरेशन करणं सोपं वाटतं. अहो कितीतरी, आता तुम्ही बघा ना, हे सगळे जीवनशैलीचे परिणाम. का पहिले गर्भाशयाचे ऑपरेशन होत नव्हते? का डायबिटीस, ब्लड प्रेशरचे एवढे पेशंट नव्हते? का मूळव्याध, भगंदरचे एवढे पेशंट नव्हते? सोरायसिस, थायरॉइड किंवा व्हर्टिगो हे शब्दच माहिती नव्हते आपल्याला. व्हर्टिगो कुठे माहिती होतं, कुठे थायरॉइड माहिती होतं आपल्याला. पण आपण असे झालो, आपल्याला बदलायचं नाही, चेंज करायचं नाहीये, आपल्याला आरामात राहायचंय बस. आणि याचा प्रचार असा करतायत मंडळी, असा जबरदस्त प्रचार सुरू आहे खोटा, की तुमच्यापैकी प्रत्येकाने जे खायला नाही पाहिजे ते कसं खायला तुम्हाला प्रवृत्त करतात आणि तुम्ही कसं नकळतपणे त्यांचं ऐकता हे तुमचं तुम्हाला कळत नाही. जरी तुम्ही त्या लोकांना पाहिलं नाही तरी जाहिरातींमधून, टीव्ही मधून, सोशल मीडियामधून अशा पद्धतीने तुमच्यापर्यंत ते पोहोचवलं जातं की तुमची इच्छा होती की जे खायला नाही पाहिजे ते खायलाच पाहिजे. म्हणजे आज काय सुरू आहे बघा, आज आज हे जे डोकं आहे कसं चालू आहे बघा. ज्ञान योगाची आवश्यकता किती आहे बघा. एक आपले साधक आहेत, मला सांगत होते, लग्न होतं त्यांचं, त्यांच्या मुलाचं का मुलीचं, आणि हा माणूस, याला भयानक त्रास, या माणसाची शुगर नेहमी 400च्या वर, या माणसाचं बीपी नेहमी वर. आज लग्न होतं, 2 दिवस अगोदर या माणसाच्या छातीत दुखायला लागलं, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. लग्नाचं घर, त्याच्यावर मातम बस फक्त, तरी सुधारायला तयार नाही. हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत लाल अशी तर्री असलेली भाजी, नॉनव्हेज शिवाय जमतच नाही. एक वेळ आम्ही मरू तरी चालेल पण आम्ही नॉनव्हेज सोडणार नाही, सात्विक आहार घेणार नाही. गेले दवाखान्यात, पाहिलं शुगर पार 300च्या वरती, परत आणलं, घाम फुटला, एका गावातून दुसऱ्या गावाला नेलं, आणि दुसऱ्या गावाला नेल्याच्या नंतर तिथं त्यांचा काय ते अँजिओग्राफी केली. त्या अँजिओग्राफी मध्ये त्यांना कळालं की 60% तुमचं ब्लॉकेज आहे. आणि त्यांना ज्या वेळेला सांगितलं 60% ब्लॉकेज, मग जाताना सांगितलं होतं की काही होऊ शकत नाही, तिथे ते अँजिओप्लास्टी करणार आहेत.
दाखवताना त्यांना दाखवला, हा व्हिडिओ बघा, हे तुमचं हृदय बघा, इथं ब्लॉक आहे, इथे हे असं आहे, आता बरं झालं तुम्ही लास्ट स्टेजला आलात, आता जर उशीर झाला असता तर जगला नसता. आणि तेच वाक्य बोलतात बरं का, आम्ही आमचं डोकं लावत नाही. की जर आज काय सांगितलं त्यांनी, जर आजच्या ऐवजी उद्या नेला असतं ना, हा मेला असता. झालं, त्याची अँजिओप्लास्टी झाली, तिकडे लग्न होणार, हा बाबा येऊ शकत नाही, हा तिथे बसला. हे सगळं चालतं त्यांना, सगळं चालतं. पण यांना गोपाळ काला खा म्हटलं ना तर हे खाऊ शकत नाही. यांना नॉनव्हेज सोडा म्हटलं ना, हे सोडू शकत नाही. आणि जो गोपाळ काला खातो, जो 50% कच्च्या भाज्या खातो, त्याला हे लोक म्हणतात दवाखान्यात ऍडमिट होऊन मरायला टेकलेले, काय घासपूस खातो त्या जनावरासारखा. आणि जर नॉनव्हेज खात नसेल तर म्हणतात, अरे काय करतोय तू, आयुष्याचा आनंद घेत नाही. हे म्हणतात ना, कलियुग कलियुग कलियुग, हे नॉर्मल राहूच शकत नाही. ते लग्न बोंबललं, ते सगळं बोंबललं, पण तरी सुद्धा हा सोडणार नाही. त्या दुसऱ्या एका माणसाला इतकं जीव तोडून घरातले सगळे जण सांगत होते, मी नाव याच्यासाठी घेत नाही प्रत्येकाचं, की नावापेक्षा काय होतंय ते मी सांगतोय. घरातले सगळे जण सांगत होते की जरा चैतन्यवनातल्या शिबिराला जात जा. बरं, शिबिर केलं पूर्ण त्या माणसाने, फायदा पण झाला त्यांना, पण तरी सुद्धा डोक्यात बसलेलं. काय डोक्यात बसलेलं, एकदा शिबिर केलं ना, पुन्हा पुन्हा काय जायचं ते माऊलीकडे. लोकांना असं वाटतं की तुम्ही चैतन्यवनात येणं म्हणजे माऊलीजींचा स्वार्थ आहे त्याच्यामध्ये, त्याच्यात माऊलीला काहीतरी मिळतं, म्हणजे या माणसाला फायदा झाला. पण त्यांची धर्मपत्नी ती इतकी विरोधक, जाऊ द्यायचं नाही शिबिरात, आम्ही शिबिराला पुन्हा पुन्हा जायचं नाही. झालं, हा बाबा बसला घरी, रोज तिखट, स्वभाव चिडचिडा, एकदम तापट, ड्रिंक करण्याची सवय, बस संडास मधून रक्त पडायला लागले. हा बाबा चेक करायला 4 वेळेला पुण्याला गेला, मुंबईला गेला, तिथं त्याचं भगंदरचं ऑपरेशन झालं. 1 महिना नीट खाली बसता येत नव्हतं. त्याच्यानंतर तिथून गाडी करून मुंबईला पुण्याला 2 महिने, काय 10-10 दिवसाला भेट द्यायची होती ती दिली. तोपर्यंत तात्पुरतं थोडंसं तिखट खाणं सोडलं. घरच्यांना पुन्हा सांगतो, मान्य करायचं नाही, घरच्यांना सांगतो हे तिखटामुळे झालेलं नाही, हे असंच होतं, सगळ्यांनाच होतं. आता थोडीशी जखम बरी झाली, पुन्हा तिखट खायला सुरुवात केली. ही जी जीभ आहे ना, जीभ ही सुधरू देत नाही. अरे इतकं साधं सोपं सरळ आहे की जीवनशैली ज्ञानयोगाची ठेवा. सकाळी सकाळी जर समजा तुम्ही अरे सगळं मोफत आहे ना, 5:45 ते 5:45 माऊलीजींच्या समोर तुमच्या घरात उभं राहायचंय ना, त्याची 1 रुपया फीस भरायची. आम्ही ते करणार नाही. आम्ही पैसे भरू 10, 15, 20 हजार, कार मधून जाऊ, वेगळी मॅट घेऊ, शूज घेऊ, त्याच्या वेगवेगळ्या वस्तू घेऊ, तिथं जिम मध्ये जाऊ, तिथं एसी मध्ये त्या पट्ट्यावर धावू, पण जिथे घरात बसल्या बसल्या करायचं ना, त्याच्यासाठी आम्हाला जाग येणार नाही, आम्हाला इंटरेस्ट नाही. जे जे साधक ज्ञान योगाशी जोडले गेले त्यांनाच हे कळेल, अरे ही जीवनशैली नाहीये, ही नुसती, ही एक आपल्याला गिफ्ट आहे. हे नुसतं आहाराचं ज्ञान नाही, हा प्रसाद आहे, नाहीये का? हे नुसते नकारात्मक विचार दूर करणं नाहीये, हा परमेश्वराने विचाररहित अवस्थेला जाऊन शून्य होऊन परमेश्वराशी एकरूपता, हा अनुभव, विचारांच्या पलीकडचा अनुभव आपले शिबिर म्हणजे. पुन्हा 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 2 महिने, 3 महिने, 4 महिने झाले की हे करत राहा. तरुण मुलांना, मुलींना, लहान मुलांना शिबिराला पाठवायलाच पाहिजे स्वतःहून. आणि मी तर काय सांगतो, नाही ज्ञानयोग तर दुसऱ्या कुठल्या तरी आध्यात्मिक मार्गाला जोडा ना. पण आज परिस्थितीच अशी झालेली आहे, मनस्थिती अशी झालेली आहे, मी नाव सांगणार नाही, ते मीटिंग मध्ये आहेच सध्याला, तो स्वतः एमबीबीएस करतोय. त्या एमबीबीएस करणाऱ्या मुलांमधला एकमेव विद्यार्थी, त्याचे 2-4-5 विद्यार्थी अजून सोबत असे आहेत की त्या लेकराला, त्या मुलाला सेकंड इयरला एकमेव, ते 2-4-5 जण असे आहेत की ते ड्रिंक करत नाही, नॉनव्हेज घेत नाही आणि सिगरेट पित नाही. एमबीबीएस करणारे नवीन तयार होणारे डॉक्टर आहे ते.
अनुभव मला शेअर करत होता तो मुलगा. मी नाव बिव सांगणार नाही, पण ही प्रत्येक महाराष्ट्रात नाही, भारतात कुठेही जा ही परिस्थिती आहे की त्याच्याकडे एक मुलगी आली आणि त्या मुलीने सांगितलं की बाबा रे आपण रिलेशनशिप मध्ये राहू. यांनी सांगितलं नाही राहायचं असेल तर लॉंग लाईफ रिलेशन पाहिजे. नाही म्हणे 5 वर्षाकरता. मग विचारलं मटण खातो का, सिगरेट फुकतो का, दारू पितो का? हा म्हणे नाही. मग जर तुला माझ्यासोबत रिलेशनशिप मध्ये राहायचं असेल तर त्या 3 गोष्टी कराव्या लागतील. यांनी सांगितलं नाही, आणि ते जर तू केलं त्याच्या बदल्यात आपलं फिजिकल रिलेशन सुद्धा चालेल. हा म्हणाला नाही. मुलीचं वाक्य होतं यू आर नॉट माय टाईप, तुझ्यासोबत मी रिलेशन ठेवणार नाही, तू मॅरेज मटेरियल म्हणे, तुझ्यासोबत फ्रेंडशिप होऊ शकत नाही. माझ्या ओळखीचे जवळपास असे 50 मुलं असतील पूर्ण महाराष्ट्रभर की त्या मुलांना आता असं वाटू लागलं, न्यूनगंड येऊ लागला की आम्ही काही चुकतोय का. काही इंजिनिअरिंग कॉलेजचे मुलं आहेत, काही एमपीएससी युपीएससी करणारे पोरं आहेत, काही एमबीबीएस करणारे पोरं आहेत, की या सर्व मुलं आणि मुलीमधल्या 95 मुली तो सांगत होता की आज रविवार आहे, 95 पैकी 90 जण जोड्या जोड्याने फालतू धंदे करण्यासाठी काहीतरी तिकडे गेलेले आहेत. घरच्यांना वाटतं शिक्षणाला गेलेत. आणि हे 4 पोरं आहेत की ज्यांना पोरं चिडवतात तेरे पास तो कुछ भी नाही. किती दिवस ज्ञानयोगाच्या सोबत राहतील विचार करा. आणि हे पोरं नंतर एमबीबीएस करतील, मग कुठेतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल टाकतील आणि यांच्याकडे तुम्ही जाऊन तपासताल आणि ते सांगतील तसं ऑपरेट करताल, शरीराचा एक एक भाग कापताल, पण तुमच्या जिभेवर तुम्ही कंट्रोल ठेवणार नाही. काय कमाल आहे विचार करा. आणि हे लोक कसे आहेत माहिती आहेत का? अरे ठीक आहे ना बाबा, मी सांगितलं 90% लोकांनी जर जीवनशैली बदलली, आहार जर गोपाळकाला सात्विक ठेवला, शाकाहार ठेवला आणि गोपाळकाला आहार घेतला आणि पॉझिटिव्ह विचार करायला लागले तर 90% वेळेला रोग येणार नाही, 100% येणार नाही. असलेले रोग निघून जातील. पण हे लोक, रोगट लोक, हे लक्षच ठेवून असतात. आणि एखाद्या प्राणायाम करणाऱ्याला जर रोग आला ते तेवढंच पकडून ठेवतील, ते तर प्राणायाम करत होतं, ते तर योगा करत होतं आणि तरी त्याला हार्ट अटॅक आला, मग कशाला करायचं. यांना हे कळत नाही की अरे बाबा तू ये चैतन्यवनात, ये शिबिरात, पृथ्वी आप तेज वायू आकाश याच्यापासून आपला जन्म झालेला आहे, तुझ्या विथ फॅमिली लेकरांना जोड याच्यासोबत. आज किती पोरांना डिप्रेशन आले बघा. काय करतोय आपण, कुठे चाललोय आपण. ती बातमी जर तुम्ही वाचली असेल परवाची, टीव्ही मध्ये सगळीकडे चाललेली होती ना, की त्या मुलानी विचारलं तू लग्न करते का, आणि ती नाही म्हटली. कर्नाटकातली हुबळी मधली, तिनं प्रपोजल रिजेक्ट केलं म्हणून फयाजच्या नराधमाने कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तिची हत्या केली. हे व्हिडिओ आलेले आहेत त्याचे, बघितला ना तुम्ही. पण याच्याशी मला काही घेणं देणं नाही. आम्हाला असे 4 फयाज पाहिजेच आहे सोबत. आम्हाला हे वाटूच शकत नाही की अरे आई बापाने शिकायला पाठवलेलं आहे, तिथं नीट तू कर ना, शिक ना. मग प्रेमात पडायचं नाही का, पड ना, योग्य वेळेला तुझं ग्रॅज्युएशन तर कर. आणि हेच पोरं, मला गॅरंटी आहे की असे जे हे असेल प्रकरण, मी म्हणत नाही, पण अशा पोरींना किंवा पोरांना जर सांगायला लागले आई बाप, ते आई बापाला मूर्ख समजतात, ते सांगणाऱ्याला मूर्ख समजतात. आहे की नाही तुम्ही सांगा. त्यांना काही कळत नाही, ते ओल्ड फॅशनचे लोक आहेत. काही नसतं, सगळं छान असतं आणि हे निघतं छान, मिली ती. किती उदाहरणं द्यायची असे ना. मला प्रेम काय माहिती नाही, पण प्रेमात पडायचं का बरं, तेच आहे सगळीकडे, तेच आहे. आणि जर प्रत्येक कॉलेज मधल्या मुलं आणि मुलींना, म्हणजे एक जण आता माझ्याकडे आला होता, म्हणे माऊलीजी त्या पोराला डिप्रेशन आलं कॉलेजमध्ये. त्याचं कॉलेज झालं, इंजिनियर झाला तो मुलगा, त्याला 4 जण स्थळ आले, 4 जणी बघायला. हा एकदम चांगला मुलगा, आणि 4 जणींनी त्याला विचारलं की तू स्मोक करतो का, तू नॉनव्हेज खातो का, तू ड्रिंक करतो का.
यांनी सांगितलं मी करत नाही, आणि ते करत नाही, आणि हा करत नाही म्हणून आम्हाला ते करायला लग्नाच्या नंतर मिळणार नाही, म्हणून चार जणींनी याला रिजेक्ट केलं, लग्न करणार नाही. का बरं? हा शाकाहारी, याच्या गळ्यात माळ आहे. मी तेच सांगतोय मंडळी, रोग विनाकारण येत नाही. हे ज्या असल्या घटना घडतात ना, ते विनाकारण घडत नाही. हे डोकं जर योग्य वेळेला योग्य ठिकाणी लावून स्वतः जर बदल केला नाही, असले रोग वाढतच राहणार आहे. ते सामाजिक रोग असतील, ते वैचारिक रोग असतील, ते शारीरिक रोग असतील, किंवा ते कौटुंबिक रोग असतील. ज्ञानयोग हा एक दीपस्तंभ आहे. याच्यात एकदा शिबिर केलं झालं, संपलं असं नाहीये. किती साधक आहे तुमच्यापैकी? विचारा तुम्ही स्वतःला, की जे जे साधक इथं येत होते चैतन्यवनात आणि त्यांचे दुखणे दूर झाले, त्यांच्या गोळ्या दूर झाल्या, त्यांच्या आजारांपासून मुक्ती मिळाली, त्यांना काहीतरी चांगलं शिकायला मिळालं, ते भीतीपासून दूर झाले, त्यांना चैतन्यवनात एक विश्वास मिळाला, आणि असे साधक जे जीवन त्या शिबिराच्या माध्यमातून बदलले, पण 3, 4, 5 महिने झाले तरीही चैतन्यवनात आले नाही. हेच जर मी एखाद्या दवाखान्यासारखं एक केबिन करून तुम्हाला सांगितलं असतं की चला इतके इतके पैसे भरा आणि 16 व्हिजिट तुम्ही दर महिन्याला करा, तुम्ही तिथे आले असते. किती साध्या सोप्या गोष्टी आहेत. पण या साध्या सोप्या गोष्टीतच आपल्याला इंटरेस्ट नाही ना. आपले सूर्यभान गुरुजींचे छोटे बंधू ते मला सांगत होते, त्यांचे डोळे प्रवास झाल्यामुळे लाल झाले, तर त्यांच्या डॉक्टरने त्यांना 600 रुपयाच्या गोळ्या दिल्या. त्यांनी त्या गोळ्या आणल्या, बाजूला ठेवल्या, आणि त्याच्याऐवजी साधं आपले आय वॉशचे कप घेतले, त्रिफळाचं पाणी घेतलं, 2 दिवस डोळे धुतले, लाल डोळे बंद झाले, चांगले, एकदम चांगले झाले. किती सोपं आहे. कुठेतरी ऍसिडिटी, पित्त जाणवू लागलं, वमन केलं, झालं नीट व्यवस्थित. भारताने हे दिलेलं वरदान. हे जे दुखणेत ना, म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीस, अस्थमा, निद्रानाश, ऍसिडिटी, अल्सर, बद्धकोष्ठता, पाठीचे विकार, आयबीएस, कोलायटिस, मायग्रेन, डोकेदुखी यासारखे जेवढे विकार आहेत ना, याचा एकही विषाणू नाहीये. पण जर तुम्हाला लवकर उठायचंच नाहीये, चांगल्या गोष्टीची आवडच नाहीये, तुम्हाला तुमचं गुटखा तंबाखू सोडायचीच नाहीये, तुम्हाला नॉनव्हेज खाणं म्हणजे फार मोठेपणा वाटतं, आपल्याला जर माणुसकीच राहिलेली नाहीये, काय करतोय आपण? कुठे चाललोय आपण मंडळी? काय, कशी हालत झालेली आहे आपली? विचार करा. थोडीशी तरी आपल्याला म्हणजे माणुसकी नावाचा तरी काही प्रकार आपल्यामध्ये शिल्लक माणसांमध्ये राहिलाय का? बघा तुम्ही. आपण विसरून जातो की आपण, आपल्याला काय करायचंय, आपण कुठे चाललोय, आपण आपण खरंच देवाने जसं आपल्याला जन्म दिलाय तसं आपण वागतोय का? आपण काय करतोय? आपण काहीही बघायला तयार नाही. हा एक व्हिडिओ माझ्याकडे आपल्या माने सरांनी पाठवला होता. ओरडतंय ते बकरी. बघा, त्या जळत्या आगीमध्ये त्या जिवंत बकरीला टाकतात. तिथं बघा बाहेर आलं ते तडफडून. काय केलं त्याने? दुसऱ्या पोरांनी घेतलं त्याला. बघा ते किती तडफड करते बघा. घेतलं, दुसऱ्याने त्याला उचललं आणि त्याला त्या आगीत टाकलं. ही आहे माणूस की. बघा, हा उचलतोय आणि छान मस्तपैकी फेकलं त्याला आगीत. बघा पुन्हा ते बाहेर आलं, त्याला ढकललं आगीत. बघा, दिसतंय तुम्हाला म्हणजे? हे आहे. बघा कसं ओढतोय तो. पकडलं बघा त्याला पुन्हा, आणि पुन्हा आगीत फेकलं. तुमच्या आईला, बापाला, लेकरांना फेका ना, स्वतः जाळून घ्या ना. हे बघा पुन्हा येत आहे ते. पुन्हा उचललं आणि पुन्हा फेकलं. काय मंडळी हे? हा तुमचा आहार आहे? हे आहे देव आपले सांगतात आपल्याला? हे जर तुम्ही असं दुसऱ्या बकऱ्याला फेकतायत, आनंदाने खातायत, अशीच तर मरणार आहेत ना. जशी करणी तशी भरणी. रोग विनाकारण येत नाही. मान्य करायचं असेल तर करा, नाही तर नका करू. आज सगळेच जण स्वतःला फार हुशार समजू लागलेले, 4 पुस्तकं शिकले आणि 1 डिग्री घेतली की त्यांना वाटतं माझ्या एवढं डोकं कुणालाच नाही, बाकी सगळे बेअक्कल आहेत. जे आमच्या जुन्या लोकांनी सांगितलं, माणसाने माणसासारखं वागा, सकाळी सूर्योदयाच्या अगोदर उठा, संध्याकाळी लवकर जेवण करा, शांत सुखाने टीव्ही मोबाईल जास्त न बघता झोपा, थोडस गुरुवर देवावर सोडून द्या, नैसर्गिक आहार करा, दिवसभर काम करा. नाही,
मी जिभेत एवढा अडकलोय, मी दारू शिवाय राहू शकत नाही, मी गुटखा पान मसाल्याशिवाय राहू शकत नाही, आणि एकीकडे बस देव देव करतोय. काय अर्थ आहे त्याला? सांगा ना. अरे अनेक बायका तुमच्यापैकी अशा असतील की रोज डोकं दुखतंय, रोज अपचनाचा त्रास आहे, अॅनिमिया आहे, रक्त कमी आहे, त्रास होतोय, अपचन आहे, रात्री निद्राणाशी झोप लागत नाही, पण तुम्ही तुमचा चहा कॉफी सोडायला तयार नाही. बघा तुम्ही आज जे तरुण मुला मुलींना पीसीओडीचा त्रास आहे. शिबिराला आले, एक मुलगी शिबिर पूर्ण केलं, तिथल्या शुद्धिक्रिया केल्या, छान आनंद घेतला, पीसीओडीचा त्रास दूर झाला. काय करायला पाहिजे होते? दर बॅचला पुन्हा पुन्हा शिबिराला यायला पाहिजे होते की नव्हतं यायला पाहिजे? एकदा झालं, पुन्हा ती फिरकली नाही. का पुन्हा पीसीओडी होणार नाही? अरे हे सगळे तुमच्या चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहेत ना. मी बोलतोय ते समजतंय का मंडळी तुम्हाला? काय बोलतोय, ही माझी तळमळ काय आहे ती? ज्या वेळेला हे सगळं असं होतंय त्यावेळेला लोक दवाखान्यामध्ये पैसे घालतायत, लोक आजारी पडतायत, लोक स्वतःला पेशंट म्हणून घेतायत, लोक ऑपरेट करतायत, पण त्यांना हे समजत नाही की चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे. आणि ती जीवनशैली जर चांगली जगली, ती जीवनशैली जर योग्य ठेवली, आहार जर सकारात्मक आणि सात्विक घेतला, तर तुम्हाला रोग येणार नाहीत. इतकं सिंपल आहे. आणि याच्यासाठी आहे ना थोडस माणुसकी असलेलं हृदय पाहिजे. असं आतमध्ये वाटलं पाहिजे की त्याच्यात सुद्धा जीव आहे, जीव. त्या जिवंत प्राण्याला मी जिवंत प्राण्याला टाकतोय. कोणत्याही देवाने हे सांगितलं नाही की जिवंत बकऱ्याला किंवा कोंबडीला तू तिथे जा आणि एखाद्या देवी समोर काप. कुठल्याही देवाने सांगितलेलं नाही. कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले त्या दारूमुळे. पण आम्ही सुधरू शकत नाही, नाही सुधरू शकत. आम्हाला ऍक्सेप्टच करायचं नाही की आमच्या जीवनशैलीचा तो परिणाम म्हणून आम्हाला देवाने रोग दिले. मनाचं समाधान, मनाची एकाग्रता, मनाची स्थिरता, विनाकारण मन आनंदी असणं, परमेश्वरावर श्रद्धा, स्वतःच्या शरीराला बघणं, निसर्गात राहणं, निसर्गाशी संवाद, दीर्घ श्वसन करणं, प्राणायाम करणं, ध्यान करणं, हातून काहीतरी सेवा घडणं, हे व्हायला पाहिजे. आणि हे झालं तर रोग येत नाही. हे लोकांना कळू शकत नाही. ते घर विकतील. अनेक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन बघा, तो बाबा तिथे आयसीयूत ऍडमिट असतो आणि बाहेर रात्रभर कारमध्ये किंवा त्या ओट्यावरती लोक झोपलेले परेशान असतात. तरी देखील यांना कळत नाही की अरे कुठेतरी जा आणि चांगल्या मार्गाशी जोड. पहिल्यांदा नॉनव्हेज खाणं सोड. भारतात आजपर्यंत कधी सकाळचा नाश्ता अंडी दिलेले नव्हते. ते प्रोटीनचे एक्सेसिव्ह प्रोटीनच्या ते करायचे त्यांना धंदे, आणि त्याच्यात होत तुमच्या किडन्या खराब. आणि जे हे सांगतो त्याला तुम्ही येडे समजतात. अरे थोडा विचार करा ना. माझ्या वयाचे जे लोक आहेत, तुमच्या माझ्या लहानपणी जेवणाच्या ताट्यामध्ये याच्यात प्रोटीन किती, व्हिटॅमिन किती, मिनरल किती, कार्बोहायड्रेट्स किती, असा विचार करून कधी कोणी जेवण केलं होतं का? बोला. कधी आजारी पडले होते? रात्रीची भाकर, सकाळी दूध, थोडासा ठेचा खायचो, मस्तपैकी सायकलवरती चालल्या जायचो शाळेमध्ये. पाणी सुद्धा कोणतं होतं? हौदातलं पाणी होतं, वॉटर बॅग नव्हती. कधी किडन्या खराब झाल्या? दिवसभर पळायचो, खेळायचो, मातीमध्ये खेळायचो. 5-5, 7-7, 8-8, 10-10 मजली फक्त लहान मुलांचे दवाखाने एवढे मोठे झालेले आहेत. एकीकडे तशी प्रगती करतायत, दुसरीकडे मनाने भित्री झाली. काही झालं की दवाखाना, काही झालं की दवाखाना. मग दवाखान्यात जायचं नाही का? जा ना, जिथे आवश्यक आहे तिथे जा. पण अशी जीवनशैली जगायला पाहिजे की तुम्ही आजारीच नाही पडायला पाहिजे. ज्या वेळेस मी कॉलेजमध्ये होतो, माझ्या वडिलांना, त्यांच्या वडिलांना, माझ्या आजोबांना, मला स्वतःला मूळव्याधीचा त्रास होता. का बरं? माहितीच नव्हतं जीवनशैली कशी असते. जर गोपाळकाला माझ्या आयुष्यात आलेला नसता तर कदाचित मलाही मूळव्याधीचं ऑपरेशन करावं लागलं असतं. कॉलेजमध्ये असेपर्यंत मला खूप त्रास व्हायचा. पण जसं फक्त आहार बदलला, कच्च्या भाज्या सुरू केल्या, आता 30 वर्ष झाली, मला पुन्हा त्रास नाही झाला. कित्येक लोकांना ज्यांना फिशरचा त्रास आहे त्यांना सांगितलं की तू एक काम कर, तुम्ही बस आपलं निसर्गोपचाराचं शिबिर झालं की त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही
एनिमाचा उपयोग करा. मला एक साधक सांगत होते की एनिमा किट घेऊन मी घरी गेलो आणि मला त्या दिवसानंतर त्रास झाला नाही, पण घरच्या लोकांनी मला एवढे भांडले की अरे बाबा ते एनिमा, ते वेडा झाला का कोण माऊली, कुठले माऊली, ते एनिमा घेत जाऊ नको, एनिमाची सवय लागते म्हणे. बरं, गोळ्यांची सवय लागते तेव्हा तेव्हा नाही काही होत, रोज गोळ्या घेता, तेव्हा रोज औषधं घेता. आणि ज्या माणसाने त्यांना सांगितलं एनिमा वाईट आहे, एनिमा वाईट आहे, एनिमा वाईट आहे, त्याच आता परवा भगंदरचं ऑपरेशन झालं. मंडळी, पैसे खर्च करणं सोडावं, ते पैसे भेटतील, पण तो त्रास विचार कर. ते ऑपरेशन, ते बसता नाही येणं, विचार कर. किती साध्या साध्या गोष्टी. म्हणून मी सांगतो, विनाकारण रोग येत नाही. तुम्ही तरुण पोरं असतात, काय करत आहे तुम्ही? हे कुठे चाललोय आपण? कुठली जीवनशैली आहे? आधी रिलेशनशिप मध्ये राहायचं, लग्नाच्या नंतर वेगळा नावर, कुठली काय, कुठलं शिक्षण आहे हे? विचार करा. आणि याच्यासाठी आवश्यकता आहे ज्ञानयोग ध्यान शिबिराची, वय वर्ष 8 पासून तर 100 पर्यंत प्रत्येकासाठी. हे फक्त रोग दूर करण्याचं शिबिर नाही. निश्चित रोग तर येणार नाहीच, पण लहानपणापासून जर ज्ञानयोगाच्या सोबत तो कदाचित जोडल्या गेला तर नीतिमूल्य काय आहेत, कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, निर्व्यसनी काय राहायला पाहिजे, आई बापाची कदर कशी करायला पाहिजे, शाकाहारी कसं राहायला पाहिजे, भक्ती काय आहे, परमेश्वर काय आहे, आपलेपणा काय आहे, देणं काय आहे, समाजासाठी मी कुठेतरी काहीतरी लागतो, निदान हे चांगले मूल्य त्याच्या डोक्यात जातील. काही कोणाला जबरदस्ती नाही. तुम्हाला जर ते योग्य वाटत असेल 100% यास तुम्ही ते करा, काहीच हरकत नाही. तो मार्ग तुमच्यासाठी आहे. पण जर कुठेतरी काहीतरी चेंज व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही स्वतः ज्ञानयोगाशी जोडा आणि ज्ञानयोग एक चळवळ म्हणून जास्तीत जास्त साधकांपर्यंत पोहोचवा, ही तुमची जबाबदारी आहे. किती किती बघा तुम्ही, अरे साधा आपण ट्रेकिंगला जातो, वेगवेगळ्या महाराजांच्या गडावरती जातो आपण, कसं वातावरण असतं, चालू न शकणारे तिथे गड चढून जातात, किती आत्मविश्वास वाढतो. काय परिस्थिती झाली तुम्ही विचार करा मंडळी, कुठली मानसिकता ही. तरुण मुलांनी त्या भक्तिभावामध्ये परमेश्वराच्या समोर छान आनंदाने नाचलं पाहिजे. आता तरुण मुलं वेगवेगळ्या बायका बोलवतात, त्या नाचतात आणि तिथे ते गोंधळ घालतात, हुल्लडबाजी करतात आणि त्याच्यात त्यांना छान वाटतं. ही मानसिकता विचार करा. कुठल्या तरी हिरोचा एक वाढदिवस होता, ते रील आली होती त्याची, हे हजारो लोक त्याच्या घराच्या बाहेर फक्त ओ भाई 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 करत, फक्त त्याने हात करावून आपल्याकडे बघावं आणि त्यांनी आपल्याकडे बघितलं, बस माझा जन्म आता, बस याच्यासाठी जन्म झाला तुझा. कुठेतरी असा पागल परमेश्वरासाठी हो, चांगलं जग, आनंद घे, निर्व्यसनी हो. आणि याच्यासाठी आहे ना, पहिल्यांदा आई बापानी इथं जोडल्या गेलं पाहिजे. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? काहीच नाही. जीवनशैली, सकाळी लवकर उठा, दिवसभर आनंदी राहा, ज्ञानयोगात जे सांगितलं तेवढं करा. जेवणामध्ये संपूर्ण शाकाहारी राहा, चहा कॉफी सुद्धा घ्यायची गरज नाहीये, काहीच नाही. ज्ञानयोगाच्या सकाळची साधना सुरुवात केली की आपल्या 50% गोपाळकाला आपला खायचा, संध्याकाळी गोपाळकाला खायचं. किती सोपं आहे, काहीच करण्याची गरज नाही. किती लोकांचे किती आजार दूर झाले आणि कशामुळे दूर झाले? हे काय कुठल्या बाबाचं, महाराजाचं, कुठल्या धर्माचं आपलं असं शिबिर आहे? करायचं करा, नसेल करायचं नका करू, पण ज्ञानयोग ही काळाची गरज आहे. या अंधारलेल्या युगामध्ये कुठे जायचं हे जे तरुणांना कळत नाही, भटकले. ज्ञानयोग एक दीपस्तंभ आहे. ज्ञानयोग त्यांना एका योग्य रस्त्यावरती घेऊन येतोय की चल बघ, पण या रस्त्यावरती टिकणं सोपं नाहीये. कारण चुकीच्या रस्त्यावरती जाणारे हजारो लोक आहेत आणि त्या हजारामध्ये एक चांगला वागत असेल ना, लोक त्याला मूर्ख समजतात. आणि याच्यासाठी ना आत्मशक्ती पाहिजे की नाही, मी जे करतोय ते बरोबर करतोय, हे कुठेतरी तरुणांना कळालं पाहिजे आणि घरून त्याला तेवढा खंबीर पाठिंबा पाहिजे. याच्यासाठी ज्ञानयोगाची गरज आहे. बघा काय सामाजिक परिस्थिती काय आहे. प्रत्येक जण पहिल्यांदा जात काय आहे, धर्म काय, जात काय तुझी, जात काय तुझी, जात काय. चैतन्यवनात बघा बरं, 400 शरीर असतात, 400 शरीरात एक आत्मा. ना जात ना धर्म ना पंथ, काही नाही.
सगळे फक्त हसणं, खेळणं, रडणं, नाचणं, गाणं. कुठेतरी हा आपलेपणा सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जे काम ज्ञानेश्वर माऊलींनी, तुकाराम महाराजांनी जे तिथं सांगितलं केलं, आज तेच प्रॅक्टिकली अनुभवण्यासाठी आपले चैतन्यवन आहे. खूप अवघड नाहीये जीवन, हे लक्षात घ्या. रोगमुक्त होणं फार अवघड नाहीये, बस स्वतःच्या मनावर कंट्रोल पाहिजे, जीवनशैली योग्य ठेवली पाहिजे. काय खातोय आपण, काय आवडतं आपल्याला, काय काय चालू आहे, तुम्ही काय करताय, तुम्ही विचार करा मंडळी. आणि मी तर चार तर सांगतोय, अहो तुम्ही ज्ञानयोगातच जोडल्या जा, जबरदस्ती नाहीये, जबरदस्ती नाहीये. तुम्ही कुठेही तरी चांगल्या ठिकाणी जोडल्या जा, कुठेतरी. तुम्ही बघा, विचार करा, एक एक क्लास जो आपल्या चैतन्यवनातला आहे बघा. आपलं हे शिबिर, मुलांचं शिबिर, काही उन्हाळी शिबिर नाही. तिथं काही घोडेस्वारी शिकवणार नाही ना, कुठल्या अजून कुठेतरी ड्रॉइंग शिकवणार, काही नाही. तिथे फक्त स्वतःच्या सोबत राहणं, श्वासासोबत राहणं, लहान मुलांना निसर्गाची आवड निर्माण करणं, आईबाप काहीशी जाणीव करून घेणं, कसं राहायला पाहिजे, कसं खायला पाहिजे, काय करायला पाहिजे, मी कोण आहे, परमात्मा काय आहे, निर्व्यसनी कसं राहायला पाहिजे, याची जाणीव आज आवश्यक आहे. तिथं ते दिल्या जात असतं. कुठल्याही कर्मकांडात न अडकवता माणूस म्हणून राहायला पाहिजे. आणि म्हणून जे तरुण मुलं निर्व्यसनी आहेत, चांगले वागतायत, स्वतःतला न्यूनगंड काढून टाका. उलट अभिमान पाहिजे तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोळ्यात एक चमक पाहिजे, यस मी माझ्या बरोबर रस्त्यावरती चालतोय, मी चुकीचा नाहीये. उलट याची गरज आहे सर्वांना. ना कुणाशी वाद घालायचा आपल्याला, ना काही करायचंय. पण हे सगळं पाहताना ना मंडळी असं इतकं वाईट वाटतंय, त्याला तरफडतोय, तिथं घरात लग्न आहे, हा तिथं हार्ट अटॅक येऊन पडलेला आहे, आणि याला अभिमान आहे. याला वाटतही नाही की मी नॉनव्हेज सोडून, मी ती दारू सोडून, गुटखा सोडून, ते सगळं घाण सोडून मी चांगली जीवनशैली जगावं, हे मनातही येत नाही. असं काय पाप केलं असेल? या ज्ञानयोगासोबत जोडायला, निर्व्यसनी राहायला, चांगलं वागायला सुद्धा ना मंडळी काहीतरी पुण्यकर्म गाठीशी पाहिजे. हे नसेल ना, ते विचार ऐकताना सुद्धा असं वाटेल काय मूर्खासारखं सांगतो, त्यांना हे कळणार नाही. अरे लाखो लोक जोडले गेले, लाखो लोकांचे रोग दूर झाले. किती लोक, असे हजारो लोक आहेत की त्यांचं बीपी नॉर्मल झालं, त्यांची शुगर नॉर्मल झाली, त्यांचे डोकेदुखी आता दुखत नाही, त्यांचं मायग्रेनच्या त्रासापासून, थायरॉइडच्या त्रासापासून, व्हर्टिगोच्या त्रासापासून, पीसीओडीच्या त्रासापासून ते मुक्त झाले. आहेत की तुमच्यामधली सुद्धा असे अनेक लोक? कशामुळे झालं? ते वजन कमी करायचे नाटकं नुसते, 2 किलो 4 किलो या आमच्याकडे, आम्ही वजन कमी करून देतो, आणि अंडे खायला लावतात तुम्हाला, विकतात त्यांचं प्रॉडक्ट. इथे आपल्यापैकी किती लोकांचं वजन 10 किलो, 20 किलो, 25 किलो, 30 किलो कमी झालं, आणि काय केलं त्यासाठी? काहीच नाही, एक पैसा खर्च केला नाही. काय केलं? फक्त आहार बदलला, जीवनशैली बदलली, काही नाही. सगळं तुमचं तुमच्यामध्ये, तुझे आहे तुझं पाशी परी जागा चुकल्याशी, बस. पण हे सोपं आहे ना? किती साध्या सोप्या गोष्टी. संकल्प करा मनामध्ये तुमच्यापैकी प्रत्येकाने, इथं जर कोणी दारू ढोसत असेल ना, माझ्यासाठी नाही, कोणी तंबाखू गुटखा खात असेल, ते बायका कुठल्या त्या दाताला काही लावत असेल, ते मिश्री, संकल्प करा तुमच्यापैकी प्रत्येकाने मनामध्ये की यस, मी स्वतः इथून पुढे संपूर्ण शाकाहारी राहील, मी स्वतः इथून पुढे संपूर्ण निर्व्यसनी राहील, निसर्गाशी जोडल्या जाईल. ज्या निदान बाकीचे सोडा, ज्यांनी शिबिर केले नाही त्यांच्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये, पण ज्यांनी ज्ञानयोगाचं शिबिर केलं ना, चलता यार क्या जाने दो, केलं तर केलं साधना, नाही केली तर नाही केली, का बरं फुकटे म्हणून? चलता एक कप चहाने काय होतं? पहिल्यांदा सांगा नाही म्हणजे नाही. आजपासून पुन्हा बदल करा स्वतःमध्ये. आणि ही तळमळ त्याला कळाली नाही, तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक आहेत, बघा तुम्हाला जे करायचं ते करा. किती मोठा प्लॅटफॉर्म आहे ज्ञानयोग म्हणजे, सांगा ना मला. आहात ना मंडळी माझ्यासोबत? चैतन्यवन किती मोठा प्लॅटफॉर्म. तुम्हाला जेव्हा वाटलं, दर महिन्याला शिबिरे होत राहतात, तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा या. जसं गंगेत गेल्याच्या नंतर पाप धुतल्या जातात असं आपण म्हणतो, ते होतं नाही होत माहिती नाही, पण चैतन्यवनाच्या ज्ञानगंगेमध्ये सगळे रोग धुतल्या जातात, आणि पूर्ण धुवून पुसून स्वच्छ होऊन आपण बाहेर पडतो की नाही का, आदर्श व्यक्ती म्हणून. ही एक मोठी ज्ञानाची गंगा आहे, अनुभवाची गंगा आहे, विश्वासाची गंगा आहे, आरोग्याची गंगा आहे. किती साधं सोपं. आणि काय करायचं? बस आयुष्यातले 6 दिवस क्वालिटी टाइम म्हणून जगायचे. लोकांना कळत नाही. अनेक लोकांना ते आजारीत बरं का, तुमच्या घरात असतील, ऐकत असतील आता सुद्धा माझं बोलणं, जे साधकाच्या शेजारी कोणीतरी बसून,
त्याचं डोकं दुखतंय, त्याला मूळव्याध आहे, त्याला रोग आहे, ते आजारी, त्याचं बीपी वाढलेलं, शुगर वाढलेलं आहे, मानसिक त्रास आहे, डिप्रेशन आहे, आणि घरचे लोक सांगतात जा ना शिबिराला, जा ना शिबिराला, जा ना शिबिराला, आणि हे म्हणतो सुट्टी नाही, सुट्टी नाही. आणि हेच जर आजारी पडलं ना, 15 दिवस आयसीयूत ऍडमिट होऊन हजारो रुपये घालून तिथं सुट्टी काढेल ते. का बरं? कुठेतरी पुण्यकर्म कमी पडतंय. तुम्हाला मान्य करायचं तर करा, तुम्हाला कळो नाही तर न कळो. आज इथं ऐकणाऱ्या प्रत्येक साधकाची जबाबदारी आहे की मी एकट्याने जास्तीत जास्त साधकांना ज्ञानयोगाशी कसं जोडता येईल. आणि हे असं आहे, दारू प्यायला शिकवावं लागत नाही. दारू घेण्यासाठी पैसे नसतील, कोणी म्हणत नाही दारू महाग झाली, कोणी म्हणत नाही दारूचं दुकान कुठे माहिती नाही, जाऊन दूर आणतील आणि पितील. पण जर तुम्ही ज्ञानयोगाचा मार्ग 100 लोकांना सांगितलं ना, त्यातले 1 जण येईल, 99 लोक नावं ठेवतील पहिल्यांदा. जाऊन बघा तुम्ही कुठल्याही दारूच्या दुकानात संध्याकाळच्या वेळेला तरुण पोरांची गर्दी बघा. कुठे जाणार आहे मुलं, काय करणार आहे, पुढच्या पिढीमध्ये काय होणार आहे, एकदा विचार करा मंडळी. एवढ्या स्वार्थीपणाने माझं शिबिर झालं, मला फायदा झाला, आता मला कशाची गरज नाहीये, हे नका करू. आधी टिकून राहा याच्यामध्ये, सातत्य ठेवा याच्यामध्ये. पटलं तर ठीक आहे, नाही पटलं द्या सोडून, तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक आहे. तुम्हाला जर याच्यात अतिशयोक्ती वाटत असेल, खोटे वाटत असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल असं कधी नसतं, तर तुम्ही घ्या अनुभव त्याचा. किती किती लोकांचे, म्हणजे लोकांसाठी ज्ञानयोग म्हणजे स्वर्ग आहे, मंदिर आहे. त्यांना असं वाटतं की माझ्या पुण्याईचं, तपश्चर्याचं, पूजेचं फळ म्हणजे मला माऊली भेटली, मला ज्ञानयोग भेटला. कोण? जो जोडल्या गेला. किती लोक येऊन सांगतात की आमचे संकल्प पूर्ण झाले, संकल्प पूर्ण झाले. का बरं? अरे ज्या दिवशी तुम्ही शेवटच्या दिवशी तिथे एकत्र येतात, आठवा, प्रत्येक जण एकमेकाला आशीर्वाद देत असतो, प्रत्येकात देवत्व असतं. 300 साधक म्हणजे 300 देव, 300 देवत्वाची ऊर्जा तुम्हाला 300 पट आशीर्वाद देते. का? तुमचे संकल्प पूर्ण होणार नाही. याच्यासाठी तिथे वारंवार या, याच्यासाठी हा सत्संग आहे. आणि म्हणून माझी तळमळ आहे की नका त्या दवाखान्यात आणि रोगांनी मोरू. याचा अर्थ मी पुन्हा पुन्हा सांगतोय, दवाखान्याची गरज नाही असं मी म्हणतच नाही. यस, दवाखान्याची गरज आहे, पण जीवनशैली अशी ठेवा की तुम्हाला दवाखान्यात जायची गरजच नाही पडली पाहिजे. जोपर्यंत आहे ना, करता येईल ना, आपल्या हातात आहे तेवढं तर करा. बघा तुम्ही. आणि तरुणांना तर एवढी गरज, आता या आताच शिबिर झालं, या शिबिरामध्ये जे तरुण मुलं आणि मुली होते, अरे साधं बसता येत नव्हतं त्यांना मांडी घालून. म्हातारे लोक 81 वर्षाचे काकापासून तर 70-75 वर्षाचे, ते छान ऐकतायत. यांची मनाची एकाग्रता नाही तरुणांची. कुठे भटकले, कुठे चालले ते? पडा ना प्रेमात सुद्धा, योग्य वयात शिक्षण घेऊन. इथे काय करताय तुम्ही? 8वीत 9वीत अतिशयोक्ती नाही. 8वीच्या मुलीने पत्र लिहिलं की मला सुसाईड करावीशी वाटते. का बरं? कारण माझ्या सगळ्या मैत्रिणींना बॉयफ्रेंड आहे, मला एकटीला बॉयफ्रेंड नव्हता, आता होता, पण तो मला सोडून दुसरीशी बोलतोय. हे 8वीच्या मुलीचं माझ्या मोबाईल मध्ये आहे, तिची सुसाईड नोट तिने लिहिली. 8वी, 8 आणि 6 14 वर्ष. योग्य बीज योग्य वयात टाकणं ना, ही आईबाप म्हणून तुमची जबाबदारी आहे. हे लक्षात घ्या. पटलं तर ठीक आहे, नाही पटलं तुम्ही तुमच्या मार्गाने जगतातच. पण ज्ञानयोग हे केवळ फक्त 6 दिवसाचं शिबिर नाहीये. ही घराघरामध्ये गरज आहे, एक विचारांची लढाई आहे. ही तुम्हाला माणूस म्हणून जगायला होतं ज्ञानयोग, हे लक्षात घ्या. सांगण्यासारखं खूप काही, अशी तळमळ येते. हे जे लोक बघतो ना, असे असे पडलेले हे असले व्हिडिओ असे किती येतात प्रत्येक ठिकाणी. रील्स कोणत्या? नॉनव्हेजच्या. काय कमाल. ते एका म्हातारीची एक रील पाहिली होती, ओसडी काय ओझडी काय काय म्हणतात, आणि ती दाखवते, ते आतडे दाखवते, आणि आतड्याची भाजी कशी करायची, आणि ते आतडे असे दाखवते. कुठे गेली नजर, मेली का हो तुमची? अरे गौतम बुद्धांनी अहिंसा सांगितली, महावीरांनी अहिंसा सांगितली, सगळ्या संतांनी सांगितलं की माणसाने माणसासारखं वागा. कुठून आले हे सगळं? एवढं रानटीपणा या कोरोनापासून तर जास्तच झालं. त्या जिवंत प्राण्याला तडफड तडफड करत मरताना तुम्हाला तुमचं बाळ दिसत नाही? विचार करा. आणि नाही पटलं सोडून द्या, काही कोणाला जबरदस्ती नाही. मी माझे विचार मांडतोय, तुम्हाला पटलेच पाहिजे, काही जबरदस्ती नाही. तो सिनेमातला हिरो स्टाईल मध्ये सिगरेट फुकतो, आणि तुम्हाला तरुणांना असं वाटतं की त्यात स्टाईल आहे,
तो स्टाईल नाही, तो मूर्खपणा आहे. पण हे आई बापाने सांगून जमत नसते. कान सोनाराने टोचले पाहिजे आणि त्याच्याकरता गुरुकुल पाहिजे. ते गुरुकुल पद्धती संपली आणि हे सगळं सगळं आता ह्या पोरांचं दिशा भरकटली सध्या. हे झोप उडाली पाहिजे. आपण एक एक जण आहे ना, हे ज्ञानयोगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्वतः तसं वागून बस असं जिवंत ऊर्जा अनुभवून आपण सगळीकडे हे आंदोलन म्हणून असं पसरवलं पाहिजे. हे ज्ञानयोग वाढण्यासाठी नाही, हे तुमची जबाबदारी आहे. आदर्श समाज जर निर्माण करायचा असेल, निर्व्यसनी समाज आणि जर आनंदी समाज जर निर्माण करायचा असेल ना, तर ज्ञानयोग ही काळाची गरज आहे. बघा तुम्ही किती किती साधक आहेत असे की आनंदी विश्वास घेऊन जातात शेवटच्या दिवशी. तुम्ही जगातलं कोणतंही शिबिर केलेलं असेल ना, हे नाटकं बंद करा अगोदर. मी 4 शिबिर केले, मला सगळं माहिती. काय माहिती तुम्हाला? अरे जे माहिती आहे ना तुम्हाला त्याची अनुभूती म्हणजे ज्ञानयोग, ज्ञान शिबिर. तुम्हाला लहान बनवतं ज्ञानयोग, शून्य बनवतं ज्ञानयोग, हसायला लावतं, खेळायला लावतं, रडायला लावतं, नाचायला लावतं, एकमेकांशी जोडतं ज्ञानयोग. हा देहच नाही, देहाच्या पलीकडे मी आणि माझा परमात्मा एकच आहे, या एकत्वाची अनुभूती देतो ज्ञानयोग. आणि याच्यासाठी गरज, हे रोग विनाकारण निर्माण झालेलं नाहीये. जीवनशैली बदला, आहार सकारात्मक घ्या आणि पहिल्यांदा विचार पॉझिटिव्ह करा. दुसऱ्याचं चांगलं झालं, याचं दुखलं, रोग येणारच. भूतकाळात पकडून ठेवलेल्या गोष्टी त्याच उघडत राहायच्या पागल सारख्या, तेच बोलत राहायचं घाणेरडं. चांगलं काही घडते ते बघायचंच नाही. चांगला माणूस वाईटात काय चांगलं ते शोधतो आणि वाईट माणूस, निगेटिव्ह माणूस, रोगट माणूस चांगल्या या सत्संगात सुद्धा काहीतरी त्रुटी शोधल. तो काय म्हणेल ते, हे डिप्रेशनवर काय म्हणेल, असं कधी असतं का? ज्याला दुसऱ्याच्या आनंदात आनंद होत नाही त्याचं मन जळकट आहे. आणि जळकट मन जळणार आणि जळालं तर आग होणार आणि त्या आगीतून तुमच्या मनाला त्रास होणार. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे म्हणून सांगितलेलं आहे. काही घडलं की ज्याने टेन्शन घेतलं, आता कसं होईल, आता कसं होईल, आता कसं होईल, आता कसं होईल. ज्ञानयोग काय, ज्ञानयोगात आल्याच्या नंतर आता कसं होईल, आता कसं होईल, कुठे जाऊ, कुठे जाऊ, काही गरज, कुठे जायची गरज नाही. तिथे आल्याच्या नंतर कळत, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. ह्या अनुभव तिथे येतो. कुठेच धावण्याची गरज नाही. आता कुठे धावे मन तुझे चरण देखील, ही अनुभूती तिथे येते. काय सांगाव, किती सांगाव, किती जरी सांगत बसलो तर हे अपूर्ण राहील. का बरं? हा माझा अनुभव कुठे वाचलेला सांगत नाही, हे जे बघतोय ना डोळ्यांनी, त्याच्यासाठी याची गरज आहे आज समाजामध्ये. प्रसाद म्हणून जर जेवण केलं, प्रार्थना म्हणून जेवण केलं, जे साधक प्रार्थना म्हणून जेवण करत नाही, आजपासून प्रार्थना म्हणून सुरुवात करा ना. एकीकडे जर नुसतंच आपण म्हणतो उदर भरणं नो, हे जाणीचे यज्ञ कर्म, आणि ते यज्ञ कर्मामध्ये तुम्ही ती घाण टाकतायत. काय करतायत बघा तुम्ही. माणूस म्हणून जगायचं असेल ना, तर ज्ञानयोग आज प्रत्येकापर्यंत पोहोचवणं आणि तुम्ही स्वतः ज्ञानयोगी म्हणून जगणं हे गरजेचं आहे. जसं माहेरी जातो ना दरवर्षी, तसं दरवर्षात 2दा 3दा जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा चैतन्य वन आणि कृष्ण विहार आणि ते सगळं आठवून आहे ना, डोळ्यात आनंदाश्रू यायला पाहिजे. ते 6 दिवस जे आहेत ना चैतन्य वनातले, एक एक दिवस काय सुंदर आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला चान्स मिळेल तेव्हा तेव्हा चैतन्य वनात सेवा करण्यासाठी येत चला. काय आनंद आहे. सगळे मिळून स्वयंपाक करणं, सगळे मिळून सेवा करणं, सगळे मिळून झाडून काढणं, सगळे मिळून खेळणं, सगळे मिळून हसणं, सगळे मिळून रडणार. कुठे होतं हे? प्रत्येका देवत्वाला बघणं, छान डोंगरावर जाणं, मस्त आकाशाला बघत राहणं, ताऱ्यांची माहिती घेणं, हे विश्व पूर्ण वेगळं आहे मंडळी. आणि मला तर क्षणाक्षणाला डोळ्यात आनंद अश्रू येतात की परमेश्वराने ज्ञानयोग मला दिला. हा ज्ञानयोग नसला असता तर कदाचित कुठे हरवलो असतो आपण, काय केलं असतं मी. 46व्या वर्षी सुद्धा मला सतत असं वाटत असतं की अजूनही मी लहान बाळ आहे, तेवढी ऊर्जा आहे, अजून काय पाहिजे. पुढची चिंता सोडून सारी चैतन्य वनाची करा वारी, जीवन होईल तुमचं लय भारी, दुःख मिटतील तुमची सारी. बस चैतन्य वनात या, बाकी काही करू नका.
जोडल्या जावीत फॅमिली म्हणून. आणि ठरवून घ्या, मी शाकाहारी राहील, मी निर्व्यसनी राहील, आणि त्याच्यात न्यूनगंड नाही, त्याच्यात तेच खरं जीवन. समजते? कुणी नवीन साधक असतील, जा आपल्या चॅनलवरती युट्यूबच्या आणि साधकांचे अनुभव ऐका. किती साधकांना किती अनुभव आलेले. अर्थात हे सुद्धा कधी, ज्यांनी टिकवून ठेवलं त्यांना अनुभव येतील, ज्यांनी नाही टिकवलं त्यांचे अनुभव पुन्हा सगळे तिथेच संपतील. तो प्रवास अनुभवांचा तिथे संपेल. तर एवढंच मला सांगायचं की रोग विनाकारण आहे. 90% वेळेला रोग तुमच्या चुकीच्या जीवनशैली, आहार आणि विचारांमुळे येतात. त्याच्यात बदल करा, तुमचे रोग दूर होतील. शेवटी तुम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय, तुमच्या मर्जीचे मालक आहे. जे योग्य वाटतं ते तुम्ही करा.